महायुतीमध्ये ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेवरून अजूनही रस्सीखेच। ठाण्यासाठी भाजप आग्रही, नाशिकवरून तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ। नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी शिंदेंची भेट घेतल्यावर देवयानी फरांदेंनी घेतली फडणवीसांची भेट। नाशिकची जागा आम्हाला मिळावी, देवयानी फरांदेंची मागणी। शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढवण्यावर ठाम, आमची विविध पक्षांसोबत चर्चा सुरू। शांतिगिरी महाराजांची माहिती। ठाकरे गटाची पहिली यादी उद्या जाहीर होणार, पहिल्या यादीत 15 ते 16 जणांचा समावेश असणार। संजय राऊत यांची माहिती। 28 मार्चला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी जाहीर होण्याची शक्यता। अजित पवार गट लोकसभेच्या 5 जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती। बारामती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार बदलला जाईल अशी चर्चा। विजय शिवतारेंचं विधान, तर निवडणूक लढवणारच, शिवतारेंचा पुनरुच्चार। बारामतीतून महादेव जानकर लढणार, या बातम्या निराधार। बारामतीत सुनेत्रा पवारच उमेदवार, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांचं स्पष्टीकरण। आज स्वागताचं पत्र दिलं, उद्या विजयानंतर अभिनंदनाचंही पत्र देतील। प्रणिती शिंदेंनी लिहिलेल्या पत्राला राम सातपुत यांचं प्रत्युत्तर। माहीम समुद्रात 5 तरुण बुडाल्याची घटना, तिघांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू, एकाचा शोध सुरू। घटनास्थळी अग्निशमन आणि सागरी सुरक्षा पोलीस उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।